निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. श्री स्वामी समर्थ. मी आत्ताच तुमचा एक हे व्हिडिओ ऐकले हा हा हा. आणि महाराजांचं नाव ऐकून तुम्हाला मी फोन केले. बोला ना ताई. आणि पहिल्याच ह्याच्यामध्ये रिंग झाली आणि तुम्ही फोन पण उचलला. बोला ताई. एवढा आनंद झाला काय सांगायला नको. अनेकदा नमस्कार तुम्हाला. अरे ताई, माझा पण तुम्हाला नमस्कार. मी आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि मला तर लईच छान अनुभव आला नवीन वर्षामध्ये. अरे वा 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 वा. मी बेळगावहून बोलायला आले. हा हा, बोला ना ताई. माझं नाव माहेरचं संजीवनी पाटील आहे आणि सासरचं गुंडेवाडी. अच्छा अच्छा. हा हा हा. आणि असं म्हणजे फार म्हणजे 10-15 वर्षाच्या मागं पण असं कुठली पण वस्तू हरवली ना, तर स्वामी समर्थ एवढी म्हटली की ती मला वस्तू सापडायची. अरे वा. बघा. आणि मग मी नंतर द्यायचे सोडून. असं मी नेहमी असं स्वामी समर्थांचं पण पूजा आणि देवाचं म्हणजे माझ्या रक्तातच आहे तसं. अरे वा. कुठल्या पण एका देवाचं नामस्मरण केले की ते मला आशीर्वाद देतात. ओ. कुठल्या पण देवाचं करा अरे वा तुम्ही. वा वा. किती मी कमाल आहे तुमची. अगदी लहानपणी शाळेला असताना वगैरे आई जे सांगत होती ते केले की त्या दिवशी मला देवाचा आशीर्वाद मिळायचा. कुठल्या पण करा तुम्ही. अरे वा. असं मग मी आता अलीकडे असं 16 सोमवार केले. सिद्धिविनायकचं जवळजवळ माझं 25-30 वेळा सिद्धिविनायकची पूजा झाल्या. 21 वर्षापर्यंत. आणि जे मागेल ते देतात देव. अरे वा. असं मग मी आता अलीकडं माझ्या मुलगीचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या घरी केंद्र आहे स्वामी समर्थ. मग मी त्याला समर्थांना मुलगीला द्यायचं म्हणलं तर फारच वाईट वाटल्यानंतर मी समर्थांना म्हटले मी नाही कुणाला मुलगी देत, मी तुमच्या घरी द्यायला लागले, तुम्हाला द्यायला लागले मुलगी. माझ्या मुलगीचं तुम्ही आहे आई वडील म्हटल्याने जीव घट केलं. त्या दिवशी त्यांनी याद्या केल्या. बस म्हणजे मला थोडं असं म्हणजे आईच्या अपेक्षा असं होतं माझं. आणि मुलीचं पण एकदम छान आहे. मुली राहणारच. तुमची सेवा एवढी छान आहे तर राहणारच. आणि त्यांचे सासरे वगैरे सगळे अध्यात्मक आहेत. मुलगा छान आहे. सगळं आहे छान झालं. परत मुलगीला मी मुलगाच होऊ दे असं मागायचे. म्हणजे असं पहिल्यांदा मुलगी जॉब करते, एक मुलगा झाला की बस पुरतं, दुसऱ्यांदा डिलिव्हरी होत्या का न करतात ह्या आताच्या मुली असं वाटायचं. आणि परत असं वाटायचं. मग मी सांगायचे त्यांना. तर तसंच मला स्वप्नात वगैरे आलेला असं मुलगाच होणार. मग तरी पण विश्वास नसायचा. मग मी समर्थांच्या केंद्रामध्ये गेले आणि मला तुमचा आशीर्वाद द्या, तुम्हाला जो कलर आवडतोय ना येलो तोच मला शाल येऊ द्या असं म्हणून नमस्कार करत उभा राहिले. पुजारीने मला येलो कलर शाल दिली. कोरोनामध्ये मुलगीला मुलगा झाला. सगळं छान छान. आणि मुलग्याला मी समर्थ असं म्हणायचे. सगळ्या देवांची नावं तर घेते पण समर्थ म्हणायचे. आणि एक आश्चर्य म्हणजे आमचं घर असं मोठं असं घर आहे आणि वरती असते मी. तर बाळाची डिलिव्हरी झाल्यानंतर फक्त पाटेच्या वेळेला काळ्या मुंग्या असतात ना, काळं मुंगळं सेकंड फ्लोअरला येणं साध्यच नाही ते. आणि असं फर्स्ट पूर्वेकडून यायचे ते सरळ पश्चिमेकडे. किती मोठं आहे की 2.5 गुंठ्याचं घर आहे. आणि बाळाच्या रूम मध्ये अजिबात येणार नाहीत. सरळ जायचे. मग मी म्हणायचे माझा समर्थ आलाय ना जन्माला त्यामुळं. तर मग मी पण त्याला काय हे करत नव्हते, द्यायचे सोडून असं नेहमी असं प्रत्येक वेळेला. नंतर असं काय पण करू दे समर्थांचा अनुभव यायचे. एकदा प्रगट दिनाचार्याला महाराजांनी सांगितलं की आता मुलगी पुढच्या वर्षी गरोदर होऊ दे, तुम्ही या जन्माला. मुलीचं जसं डोळे जेवण करतात तसं मी तुम्हाला प्रसाद घेऊन येते डोळे जेवणाच्या. तर त्यावेळी करोनाला जायचं झालं नाही. मग परत मुलगा झाला, सगळं झालं, गेले. प्रसाद सगळं स्वयंपाक सगळा करून डोळे जेवणाचं कसं करतात तसं त्यांच्या घरी गेले केंद्रात. आणि प्रसादाचे सगळं पहाटे उठून सगळं कधी करून घेऊन आला म्हटले पाहुणे. तर कसं केले कुणाच माहित, सगळं करून घेऊन गेले. बापरे. सगळं मग नैवेद्य वगैरे सगळं झालं नाही.
आरती सगळं झालं, त्यांचं कीर्तन वगैरे महाआरती झाल्यानंतर प्रसादाच्या वेळेला फटाक्षे वाजवतात त्यांनी. बरोबर. मग फटाक्षे वाजवताना त्यांचा दीर कामात सकाळपासून असं थोडं लाईट कलरचा शर्ट घातलेला आणि फटाक्षाची माळ लावल्यानंतर त्याचा शर्ट तर मळकट असा कलरचा, थोडा लाईट कलरचा होता. नवीन तर नव्हता, इस्त्री तर नव्हती, पण मला एवढा पांढरा खड असा दिसत होता की रात्रीच्या कार्यक्रमाच्या वेळेला जसं लाईट सोडल्यानंतर ते गाणे म्हणणाऱ्यांचं वगैरे पांढरे कलर शर्ट असतो तो शायनिंगचा, असं गजशिल्प कपड्यामध्ये तसा चमकत होता. मग असं मग मला वाटलं की हा बदल असणार आहे. नंतर सगळं झाल्यानंतर परत आताला किती लवकर शर्ट बदल असतो. अहो काकू सकाळपासून हाच शर्ट घातले म्हटलं. तरी पण कळालं नाही की हे महाराजांचे चमत्कार आहे असं. बघा. त्यावेळी एवढं लक्षात आले, पण नंतर लक्षात आलं की महाराज आहेत म्हणून. बरोबर. माझे लहान मोठे तर भरपूर अनुभव येतात. हो ना. छान सांगताय तुम्ही, एकदम मस्त. आणि मी पण पहिल्यांदा खाली, पण लईच मोठा, आता तर लईच मोठा ह्या जानेवारी मधला सांगते तुम्हाला. मग नंतर सुनेला पण मला बाळ पाहिजे असायचं. सुनेला पण उद्या आता मुलगीचं झालं, दोघांची लग्न एकदम झालेली. मुलगी एकदम अध्यात्माकडे आहे. 6वी-7वी पासून आम्ही पंचमसाली लिंगायत असल्यामुळे लिंग दीक्षा दिली मुलांना मी. लिंग पूजा करतात तेव्हापासून असं विभूती देवाचं, संकष्टी, गुरुवार उपवास करणं सगळं करतात. आता म्हटलं की माझ्या मुलग्याला पण मुलगा होऊ दे, लवकर होऊ दे, लवकर एवढं बाळ होऊ दे असं म्हणायचे. तर एकदा स्वप्नात असं सून आणि मी गेलतो, सून माझ्याकडे पर्स आणि मोबाईल दिली आणि पळत घेतली खाली पाण्यात खेळायला स्वप्नात. मी म्हटलं आता हे कसं घ्यायचं, हे जवळच एक मोठं मंदिर दिसतंय स्वप्नामध्ये, तिथून एक प्लास्टिक कॅरी बॅग घ्यायचं जायचं घेऊन. तर तिथं भोवतणी आपण भीमाशंकरचं मंदिर आहे बघा पुण्यात, तसं मंदिर असल्यासारखं मोठं असं. ह्या स्वप्नाच्या नंतर एका महिन्यात दर्शन पण झालं मला भीमाशंकरचं. आणि सगळीकडे तेल वगैरे पडलेलं, तर तिथल्या स्वामींनी म्हणा काय चांदीची मूर्ती एक फुटाची मोठी असल्यासारखी दिली. मी म्हणले ही आता मूर्ती मी काय करणार, सुनीलाच देऊन टाक म्हटल्याने तेवढ्यात माझ्या सुनीला राहिलं, पण मुलगा पण झाला, सगळं झालं. पण ते थोडं काय तर प्रॉब्लेम झाल्यामुळे गेला आणि आता परत मुलगी झाली आहे 2 महिन्याच्या. मग मी रोज म्हणायचे समर्थांना, मी एवढं सगळं केले ते मला तुम्ही दिला पण, आणि तुम्ही काय घेऊन गेला. रोज समर्थांचं नामस्मरण असायचं. तुम्ही घेऊन गेला तर तुमचा घेऊन गेला, जाव आणि द्या म्हणायचे. परत स्वप्नात माझ्या मोठा आमचं स्वयंपाकघर आणि डायनिंग हॉल, टीव्ही हॉल असं मोठं आहे. तिथं वरून हेलिकॉप्टर आली डायनिंग टेबल मध्ये, टीव्ही हॉल आणि डायनिंग टेबल मध्ये. आणि त्यांच्याकडं आता जे बाळ आहे ते तसंच दिसतंय मला कृष्णासारखं. आता आहे मुलगी, 2 महिन्याची आहे मुलगी, नात माझी 3रा चालू आहे आता. आणि त्यांनी ते बाळ असं आणलं हेलिकॉप्टर मध्ये डायनिंग हॉल मध्येच उतरली स्वप्नामध्ये. आणि हे बाळ तुम्ही घ्या म्हटले मला. मग मी म्हटले माझ्या मुलगीला द्या, तर त्यांनी म्हटलं नाही, कापड घेऊन या तुम्ही घ्या. मग मी ते घेतल्यानंतर एका महिन्यानं लगेच सांगितले की मला माझं राहिलंय ना असं आहे म्हणून. मग मला कळालं की मी समर्थांना म्हणत होते तुम्ही जसं घेऊन गेलाय तसं द्या, जसं घेऊन गेलाय तसं द्या. मग मला समर्थांनी दिलं असं वाटलं ते. मग आणि म्हणायचं 7व्या महिन्यात पहिल्यांदा प्रावेला मुलगा म्हणून फेल झाला नाही. मग मी रोज समर्थांचं नामस्मरण करणं, जप करणं, तारक मंत्र म्हणणं, 3 अध्याय घेणं, एकदा तर राहू दे म्हणूनच गुरुचरित्राचं पारायण केलं एका दिवसात 1 महाशिवरात्रीला. मग तसं काय म्हटल्यानंतर मग मी करायचे. मग त्यांना सांगायचे रोज पारायण झाले की हे बघा पहिल्यांदा असं झालंय महाराज, आणि आता मी कुणाला काय सांगत नाही पण तुम्हाला सांगू शकतो आणि तुम्ही ऐकायला पाहिजे. आता 9 महिने दिवस असं सांगायचे की महाराजांचं आता मला पण जसा मुलगा घेऊन गेला तसा मुलगाच द्या, आता मुलगी झाली आणि मोठा दिवस बघा, सुयोग्य काळ, सुमुहूर्त, सगळ्यांना असं आठवणीत राहण्यासारखं अशा वेळेला माझं बाळ होऊ दे मला म्हणायचे. आणि खरोखर विजयादशमी दिवशी मंगळवारी ह्या कालच्या दसऱ्याला 11:30ला मुलगी झाली. बापरे. म्हणजे देवाला असं मागायचे मी सगळे की चांगल्या वेळेला द्या, माझं असं पहिल्यांदा केला तुम्ही, सगळ्यांना आठवण राहण्यासारखे द्या. आणि तसं म्हणून रोज नमस्कार करून प्रसाद घेतले की 200 संख्यामध्ये प्रसाद मागायचे नेहमी.
हा. 7, 5, 9 असेच साखर यायची, खडी साखर अरे गणपतीला वा. नैवेद्य घालायला महाराजांनी, असं यायचं वा. मला. हा, मग ते सगळं व्यवस्थित झालं आणि तरी पण म्हणायचं झालंय देवानं, आणि आपलं करायचं देवाचं पण, करायचं देवाचं नाही पण. नाही वेळ नाही. मोकळी असते, घरात मोकळी असत्या, बरोबर बरोबर. मुलं मोठी झाल्यात, सगळं झालं, देवाचं एवढं करायचं आणि सगळ्यांना चांगलं ठेव एवढं म्हणायचं, बाकीचं खरं काय आता. आणि आरोग्य असलं की बस, मग असं असं पारायण खरं करत खरं. होते. आणि परवा नेहमी युट्यूबवर बघायची नाही, आता तुम्ही ह्याच्या अगोदर, दत्त जयंतीच्या अगोदर तुम्ही एवढ्या एवढ्या दिवसाचं पारायण करा. हो 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 हो. मग त्यावेळी आमच्याकडे लग्न सराई आणि वास्तुक शांतीत भरपूर असतात, बाहेरचं जेवण जेवायचं नाही. बरोबर. हा हा. मग जेवढं होईल तेवढं करायचं, जेवढं होईल तेवढं करायचं हा म्हणत म्हणत एकदा स्वामी समर्थांचं पारायण, त्या सारामृताचं काय केले, एकाच बैठकीत एक एक करायला म्हटले. एकदा हा झालं हा 3 दिवसाचं, 3 वेळा केले, 3 हा. दिवसाचं केले एकदा. म्हणजे आज सकाळपासून 2.5 तासात एक पुस्तक संपवायचं, 1 दिवसाचं पारायण. बापरे. हा हा. आणि दूध साखर म्हणा, गोड असं काय तर नैवेद्य दाखवायचं, हो 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 हो. संकल्प सोडून. परत दुसऱ्या दिवशी परत तिसरं, परत काय सर लग्नाला जायचं झालं तर त्या दिवशी गॅप घ्यायचं, परत करायचं. हा हा. असं माझी 6 पारायण झाली. फक्त महाराजांनी सांगितलं, आता माझी सेवा तुमच्या चरणी फक्त रुजू करून घ्या आणि माझ्याकडनं तुमचं पारायण करून घेत जावं, त्याच्यामध्ये मला खाट करून देऊ नका. नाही बरोबर. एवढं म्हणायचे, एवढं म्हणायचे मी. हा. तर सुरुवातीला गुरुचरित्राचं वगैरे पारायण केले, कधी कधी गेले नव्हते मी असं ह्याला, की श्रृंगेरीला शारदांबा म्हणून आहे कर्नाटकमध्ये, इकडं आम्ही कर्नाटकमध्ये असते आता, बेळगावला. हो हो हो. मग तिकडचं दर्शन वगैरे झालं, जिथं जिथं गुरुचरित्राचं आलेलं सारांश ते सगळं फिरून आले तिकडं. आणि परवाच्याच दिवशी 1 तारखेचं, 28 तारखेला, 28 डिसेंबरला अचानकच मी गिरनारला गेले. तुमच्या गिरनारची हा. यात्रा वगैरे, अरे गिरनार वा. चढून उतरून आले. अरे वा. तुमचं सगळं ऐकत होते, की हा. गिरनारला तुम्ही जाऊन आलेलं आणि कुणास तर अनुभव असं तसं, माझा हम्म. मामे भाऊ पण जाऊन आला असं ऐकत होते. मला कधी व्हायचं. हा. तसंच मी फक्त हे माझे 6 पारायण झाले, अजून एक करायला पाहिजे, 7 तर करावं, असं हा. जेवढं होईल तेवढं करत जायचं. बरोबर. हा. एवढं तेवढं नाही. तर अचानकच मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करत होते. हा. सकाळचं पूजा वगैरे झाली, दूध साखर नैवेद्य झाले आणि महाराजांचा जप करत होते. तेवढ्यात माझ्या मुलग्यानं फोन केला, की आपण असं असं जाऊया. लगेच तयार झालो आम्ही. अरे वा. आणि गिरनारचं दर्शन झालं, तुमच्या बॉम्बेचं सिद्धिविनायकाचं दर्शन झालं, 5 ज्योतिर्लिंगाचं वा. दर्शन झालं. किती मस्त. हा, म्हणजे आपण पारायणमध्ये नसतंच, बाकीचं नसलं तर त्यांनी कसं घडवून आणलं हे पण कळालं नाही. खरंय खरंय. अगदी आणि घडवून स्वप्नात. आणतात बरोबर सगळं. हा, आणि स्वप्नात आणि तिथे पण कसा अनुभव आला, माझा डावा पाय पहिलाच दुखतोय. अच्छा. रोजच्याच माझ्या जिन्यावरती खालीवर जास्त करत नाही. तर हं. मी त्या 5,000 पायऱ्या, एक 5,000 पर्यंत आम्ही त्या रोमनं गेलो. हा. तिथून वर चढून आणि खाली उतरायला पाहिजे की, हो बरोबर. तेवढं सगळं माझ्याकडनं त्यांनी चढवून उतरून घेतले. हो बघा. आणि कधी तर असं थोडं पाय दुखालं, थरथर कापालं, तर मी दिगंबरा दिगंबरा म्हटले, हा. की परत परत ताकद येत होती माझ्या अंगात. अय्या. किती छान. सगळं हा, किती छान, म्हणजे काय नाही, आहेत महाराज आहेत आपल्या आजूबाजूला. आणि खरंय. माझी मुलगी पण म्हणते, की मग मी काय नसलं तर महाराजांना बोलवलीस की तुझ्याजवळ येतात लगेच. हा. फारच असे अनुभव आलेले असतात, की आज ही कुठली सापडली नाही वस्तू, किंवा ट्रेनची वेळ झाली आहे, 10 मिनिटात ट्रेन मिळू देत, लेट होऊ दे, तिकीट तेवढ्यात लगेच महाराज असतात पाठीवर, ते काम आपलं होऊनच जाते. बरोबर, हे अगदी बरोबर घरात. बोललात. हा, आता अगदीच अचानक बाहेर पडालो तर त्यावेळी आपल्या बाजूला महाराज असतात. असतात अगदी. हा, हे मात्र फारच, म्हणजे फारच, मुलगीला तर एवढा अनुभव आलाय की विचारायला नको महाराजांच्यामुळे. हो ना. हा, जे खूप छान. स्वप्नात नव्हतं ते दृष्टांत मध्ये पण ते घडवून साक्षात देतात. घडवून आणलं स्वामींनी. हा, घडवून आणतात, सगळे घडवून आणतात स्वामी तसे. खरंय खरंय. मुलीचं पण सगळं व्यवस्थित, मुलग्याचं पण सगळं व्यवस्थित, सगळं सगळं व्यवस्थित करायला, म्हणजे नाही राहणारच. सेवा आपली करताय ना श्रद्धा. ताई, तर होणार हा, सगळं. श्रद्धा मुख्य म्हणजे खरंय खरंय. त्याच्यामुळे. आणि मी ह्याच्या मागे पण फार वेळा फोन केले तुम्हाला, कधी तर असं एकदा दोनदा सिक्रेट काहीतरी विचारायचं असं तसं, हा. पण लागत नव्हता नाही. आता त्या एका म्हशीचं वगैरे धारा काढत, त्या हो गायींच्या वगैरे शेतकरी ह्याच्यात हो रांजणगावच्या आहेत बघा, त्या त्यांचं हो हो. ऐकले. आणि म्हणजे समर्थांचं हे करूया, नामस्मरण करूया, बघूया आज संडे ताईंना फोन लागतो का. नाही आज मी रविवारी घेते ना दिवसभर. त्यासाठी पण रिंग केल्याने लगेच लागला फोन हा तुम्हाला. हा. खूप असं छान झालं. ताई, मी शेअर करते. हं.
अतिशय म्हणजे अतिशय महाराजांचं आहे आणि करावं सगळ्यांनी. हो आणि हो तारक मंत्राचं पाण्याचं पण तेवढंच महत्व आहे. काय पोट दुखू दे, ताप येऊ दे, हो हो आणि हो प्रसाद म्हणा, दिगंबरांचं नामस्मरण केलं तर पण आपल्या व्याधी कमी होत जातात. खरंय हे खरंय वेळोवेळी अनुभव येत गेलेले आहेत त्याचे. आपण खरंय. नामस्मरण करत असतो. अनेक तर वेगळं एक दिवस बघा, हम्म. काम फार होतं मला घरात, सगळं काम आवरले आणि कपडे धुवून आल्यानंतर थोडं अंग भिजलं होतं माझं. हा 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 मग आमच्या ते बाहेर जाऊन येईपर्यंत मला भूक लागलेली, नाश्ता वगैरे नव्हता, मग स्वयंपाक सगळा केला. मी जेवण केल्याने येऊन क्वार्टर आडवी झाले, त्यांचा स्वयंपाक ठेवले तिथं. तिने हा आल्यानंतर जेवण केले, आता कंटाळून झोपल्या म्हणून. हा तर मला असे कुडकुडून तसंच झोपले, चादर घेतले होत्या हॉलमध्ये, तसंच झोपले दिवाणावरती. हम्म. झोपले तर मग मला अजून झोप लागली. त्यांनी आमच्यात ते आले, जेवण हम्म. करून घ्या, माझं झाले, तुम्ही घ्या, मी आता कंटाळले झोपणार आहे म्हटलं. मग त्यांनी टेबलवर जेवण करत होते, ते मला कळत होतं हा अर्धवट झोपेमध्ये. हा. आणि तेवढ्यात एवढी गाढ झोप लागली की मला कोणतरी चादर घातल्यात. अरे म्हणजे आमचे बापरे. वडील आता आमचे नाही आहेत, पण मी जेव्हा माहेरी गेले इकडे तिकडे आडवी झाली की आमचे वडील चादर, आई चादर घालायचं असं. ओ. मग मला चादर घातलं तर एवढी छान झोप लागली की चादर माझ्या अंगावर आहे याचं मला भान पण होतं. नंतर मी जागी झाल्यानंतर चादर शोधा लागले, हो. खाली कुठं तर खाली इकडे तिकडे घसरल्या म्हणून. तर तिथं चादर नव्हती. हे दुपारी साक्षात असं मला अनुभव आला दुपारच्या वेळेला, बापरे. दुपारच्या 1:30 ते 2च्या वेळेत. हा मग आमच्या ह्यांना काय म्हटलं, तुम्ही मला चादर घातलाय का? तर नाही. त्याने उठून आल्यानंतर चहा पिऊन जाणार ऑफिसला बाहेर. हा मग त्यावेळी जागेनंतर चहा करा, मी तरी झोपेत, चादर घातला का मला तुम्ही? तर नाही घातलं. मी इकडे तिकडे तर चादर नाही. अय्या. पण मला तर त्याचा पूर्ण अनुभव आला की मला चादर घातल्यात, हम्म. आणि त्याच्यामुळे मला गाढ झोप लागलेली. बघा. किती छान. एवढं असं महाराजांचे अनुभव आहेत. खरंच खरंच. आता बघा, ते जायचंय आता ह्याला एकदा कुठे? अक्कलकोटला आणि अच्छा अच्छा ह्याला अच्छा. जायचंय गाणगापूरला. ते गुरुचरित्र पारायण वगैरे करते. आमच्या गावापासून नरसोबाची वाडी पण जवळ आहे. अरे वा, जाऊन आले जाऊन तिथे यायचं ताई, दत्तांच्या. जाऊन यायचं. हा, आमच्या माहेरी गेले ना, महाराष्ट्रामध्येच आहे तिथं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, जवळ आहे आमचं गाव तिथं. हा हा हा. जाऊन या पण नक्की. हा, मी शेअर करते नाही, हा ताई. जाऊन आले एकदा, मी जाऊन आले अच्छा एकदा. अच्छा. हा, मी शेअर करते हा तुमच्या ताई. मुलग्याचं लग्न झालं? हो, 6 डिसेंबरलाच झालं. हो काय, आता 6 बरं बरं. जानेवारीला म्हणजे कालच 1 महिना झाला. छान झालं, सगळं छान आहे, मुलगी वगैरे सून? हो, सुंदर सुंदर. स्वामींची बरं. कृपा आहे आपल्यावर. ते कधीतरी मी ऐकत होते ना युट्यूब वरती, असं हा असं हा लग्नाच्या हा. धावपळीमध्ये आहे, तब्येत वगैरे तेच बरी ना. नाही हो, मध्ये त्यामुळे त्यामुळे. मला अनुभव घेता आले नाही तेव्हा. ते लग्न म्हटल्यानंतर मग घरकाम असणारच नाही, हो ना हो ना. हा, मी असं शेअर होतं. तर करते हा ताई. आणि नंतर करते, आणि अनुभव आला की मला. नक्की नक्की नक्की. हा, श्री हा, स्वामी समर्थ ताई. श्री मला स्वामी कसा समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.